जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। ग्लायडिंग सेंटर PPP धोरणाच्या विरोधात सेंट्रल बिल्डिंग या ठिकाणी लाक्षणिक उपोषणास बसलेले हरिदास भिसे यांच्या आंदोलनाचा 4था दिवस। दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघप्रमुख दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते शिवम वाघमारे, ज्येष्ठ नागरिक माधवी कुमटेकर आदींनी आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देत मनोगते व्यक्त केली। निवासी उपजिल्हा अधिकारी ज्योती कदम मॅडम यांच्या मार्फत शासनाकडे निवेदन सादर केले। ज्येष्ठ नेते दादासाहेब सोनवणे यांच्या हस्ते आंदोलनकर्ते हरिदास भिसे यांना मोसमी रस देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले। आंदोलनकर्ते यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार यांची पुणे या ठिकाणीच भेट घेऊन सदर आंदोलनाचे निवेदन त्यांना सादर केले। दादांनी स्वतः ते वाचून आपण चांगले काम करत आहात, या कामामध्ये मी लक्ष देऊन एवढ्या 1-2 दिवसामध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आंदोलनकर्ते भिसे यांना शब्द दिला। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। कुमठेकर माधवी आहे आणि मी तिथे एकदा घर घेतलं होतं तेव्हा ते ग्राउंड बघितलं, तिथं ते झालं पाहिजे, जागा असायला पाहिजे आणि खेळायला ग्राउंड व्हायला पाहिजे। जर होत असेल तर सरकारने करून द्यावं, ते होत असेल तर नाही अगदी जरूर पाहिजे, जरूरच आहे तिथे करायला। 5 वर्षांनी 5 वर्ष लोकांचं आधीच लोकसंख्या वाढलेली आणि त्याच्यात तुम्ही ग्राउंड आहे ते कमी केल्यावर मग मुलांनी सगळ्यांनी खेळायचं कुठे? त्यांना खेळायला मोकळी जागा द्या आणि व्यवस्थित त्यांचं खेळणं आहे, त्याच्याशिवाय नाही हीच मुलं पुढे तुम्हाला मिळणार आहेत मोठेपणी मदतीला। ग्राउंड ग्लायडिंग सेंटर मध्ये ग्राउंड ग्लायडिंग सेंटर मध्ये ग्राउंड क्रीडा संकुलाची मागणी मान्य करा, क्रीडा संकुलाची मागणी मान्य करा, क्रीडा संकुलाची मागणी मान्य करा अगदी जरूर, कुठेही आडेवेडे घेऊ नका मान्य करताना। ग्लायडिंग सेंटर मध्ये ग्राउंड ग्लायडिंग सेंटर मध्ये ग्राउंड ग्लायडिंग सेंटरवर सरकारचं अतिक्रमण संपूर्ण हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटरची जागा ही ऐतिहासिक आहे। आतापर्यंत तिथून बरेच तरुण वैमानिक म्हणून आपलं करिअर करत आहेत। आज त्या जागेवरती 350 एकरावरती जो भांडवलदारांचा डोळा आहे आणि भांडवलदारांना तो संपूर्ण भूखंड घशात घालायचा आहे, ह्याची संपूर्ण योजना अगदी थंड डोक्याने शासनाने जी चालवली आहे, ही सर्वसामान्य जनता यावरती प्रचंड नाराज आहे। ज्यावेळेला ही बातमी कळाली तेव्हा तिथे रोज सकाळी उठून व्यायामाला जाणारे बाबा, दादा, अक्का, ताई आणि बारका चिमुलका सुद्धा हुरमसून गेला। आता यापुढे त्याला तिथे व्यायाम करायला मिळणार नाही, यापुढे त्याला तिथे सायकल शिकायला मिळणार नाही आणि यापुढे त्याला मोकळा श्वास घेता येणार नाही। खंत एकच आहे की आज सर्वसामान्य माणसांसाठी असणारी जी काही भूखंड आहेत आपल्या देशातली, ती एळीवेळीनं पाळीपाळीनं अशा प्रकारे भांडवलदारांच्या घशात घालणारे जे सरकार आहे त्याचा मी निषेध करतो अशा सरकारचा की जे सर्वसामान्य माणसाच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि खऱ्या अर्थानं निसर्गाचं संवर्धन करत नाही। मोकळे असणारे लँड्स ॲक्वायर केले जातात माफियांच्या माध्यमातून आणि सरकार त्याला पाठीशी घालतं, अशा सरकारचा मी निषेध करतो, मी धिक्कार करतो अशा सगळ्या भांडवलदारांचा की जे माझ्या देशाला नेस्तनाबूत करत आहेत। तरुण पिढीला आज रोजगार पाहिजे, ती बेकार आहे आणि नवीन AI जे तंत्रज्ञान घालू लागलेलं आहे ते आपल्या सगळ्यांसमोर एक आव्हान आहे। बेकारीचं आव्हान आपल्या समोर आहे, पण तंत्रज्ञान आणखी आव्हान आणणार आहे। तरुणांना रोजगार दिला पाहिजे, तरुणांचं आरोग्य चांगलं अबाधित ठेवलं पाहिजे, असे मोकळे भूखंड लोकांसाठी उपलब्ध करून दिले पाहिजे की त्यांनी आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी व्यायाम केला पाहिजे। हे नाही केलं पाहिजे। जे भूखंड रिकामे आहेत त्या भूखंडाला भांडवलदारांच्या घशात घालणं हे शेमफुल आहे, अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी आज इथे आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। जर सरकारने आमचं ऐकलं नाही तर ह्या छोट्याशा हिरगीचा वणवा पेटल्याशिवाय राहणार नाही, हे मी आज तुम्हाला अत्यंत निर्धाराने सांगतो, कारण मी खऱ्या अर्थाने या देशाचा देशभक्त आहे। धन्यवाद। या ठिकाणी वास्तविक पाहता फार महत्त्वाचा लढा सुरू झालेला आहे, कारण या देशामध्ये एक वेगळं ट्रेन आहे, एक वेगळा प्रघात होऊ घातलेला आहे। तो अशा पद्धतीने आहे
की भारतातील जगातील जे काही भांडवलदार आहेत त्या भांडवलदारांच्या बरोबर युती करून त्या भांडवलदारांच्या बरोबर टक्केवारी घेऊन त्या भांडवलदारांच्या बरोबर त्या प्रकल्पामध्ये किंवा व्यापारामध्ये सहभाग होऊन ज्या ज्या ठिकाणी सुंदर आणि सुजलाम सुफलाम आहे, ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जनतेचा आणि गोरगरीब जनतेचा आणि भारतीय जनतेचा विकास होणार आहे, आरोग्यदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या सर्व दृष्टिकोनातून जो विकास होणार आहे त्याच्यावरच या मंडळींनी किक मारण्याचं लाथाटण्याचं काम या ठिकाणी चालू झालेलं आहे. आणि याला 10 वर्षापासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार याला दोषी आहे. जे चांगलं आहे, जे सुजलाम सुफलाम आहे त्याला नष्ट करण्याचं काम या देशामध्ये होऊ वाचलेलं आहे. गेली 75 वर्ष खऱ्या अर्थाने जो काही विकास झालेला होता, जो काही भारताने अटॅच केलेलं होतं, जे धोरण खऱ्या अर्थाने गोरगरीब दीनदलित कष्टकरी जनतेच्या उत्थानासाठी होतं, त्या उत्थानालाच खऱ्या अर्थाने टीप मारण्याचं आणि दुर्लक्ष करण्याचं आणि त्याला उठून लावण्याचं, त्याला किक मारण्याचं हे कारस्थान गव्हर्नमेंटने केलेलं आहे. आणि हाच प्रकार इतक्या दिवस पिढ्यानपिढ्या आम्ही ग्लायडिंग सेंटरमध्ये जात आहोत. आमचे वडील गेले, आई वडील गेले, आम्ही जात होतो, आमची मुलं जात आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये इतकं सुंदर 250 ते 300 एकर जमीन खऱ्या अर्थाने जी काही ओपन आहे, वास्तवाच्या पुणेकरांचं जे आर्ट आहे असं ते ग्लायडिंग सेंटर आहे, ज्याच्यात पिढ्यानपिढ्या घडलेल्या आहेत, ज्याच्यात खऱ्या अर्थाने व्यायाम जी काही ऑलिम्पिक मंडळी होणारी किंवा क्रीडा संस्थेमध्ये होणारी जी काही तयार होणारी मंडळी आहे आणि त्याच आजूबाजूला जे काय संस्था आहे, जशी चौरी अकॅडमी संस्था आहे, त्याच्याच प्रकारे 10-12 संस्था आपल्या त्या ग्लायडिंग सेंटरच्या जास्त 20-25 संस्था ग्लायडिंग सेंटरच्या आजूबाजूला आहे. आणि त्याच्यामध्ये जी शिकणारी मंडळी आहेत ते बहुजन समाजाची मुलं आहेत. त्याच्यामध्ये जी शिकणारी मंडळी आहेत, भाग घेणारी मंडळी किंवा फायदा करून घेणारी मंडळी आहेत, ती सर्वसाधारण बहुजन समाजातली कष्टकरी जनतेची आहे. आणि अशा वेळेला हे ग्लायडिंग सेंटर इतक्या वर्ष, जवळजवळ 70-75 वर्ष हे चालू आहे. आणि हे परिस्थितीमध्ये हे ग्लायडिंग सेंटरवर या जे काय उद्योगपती आहेत त्यांचं लक्ष गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अदानी अंबानी सारखे जे काही उद्योगपती आहेत त्यांनी या राजकीय मंडळींना आपल्या हाताशी धरून राजकीय मंडळींचा वाटा त्याच्यामध्ये पकडून त्यांना हे नेतून नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न चालू आहे. या देशामध्ये जिकडे तिकडे पाहावं तिथं खाजगीकरण याचा अर्थ गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देणं आणि त्यांच्या पुरावर बसून आपला विकास करून घेणं, हेच या दृष्टीने या सरकारचं चालू झालेलं आहे. आणि त्याचा कुठेतरी निषेध करण्यासाठी ही जी काही तरुण मुलं आज भांडत आहेत त्याच्या पाठीशी सर्व महाराष्ट्रातल्या गोरगरीब कष्टकरी जनतेने उभे राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये जे अग्रेसर आहेत, चौरे अकॅडमीचे प्रमुख हरिदास भिसे आणि ऍडव्होकेट गुणाजी मोरे आणि आणखी तरुण मुलं जे काही या ठिकाणी उपोषणाला 3-4 दिवसापासून बसलेले आहेत, त्यांना पाठिंबा देणं आणि कलेक्टरनी या माध्यमातून प्रत्यक्षामध्ये गव्हर्नमेंट, केंद्रीय गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार याच्याकडे हा आमचा निषेध पोहोचवावा. आणि याच पुणे शहरातील जे काही गोरगरीब कष्टकरी जनता आहे त्यांच्यावर अन्याय करू नये याच्यासाठी स्ट्रॉंग रिकमेंडेशन करायला पाहिजे. या ठिकाणी ग्लायडिंग सेंटरवर क्रीडा सखोल झालंच पाहिजे. प्रायव्हेटीकरण न होता खऱ्या अर्थाने ग्लायडिंग सेंटर असायला पाहिजे. आणि त्या ठिकाणी आतापर्यंत जे काही वैमानिक किंवा यांचं 187 रुपयामध्ये त्यांना एक ट्रिप वगैरे करावी लागत होती स्वस्तामध्ये. आणि हे जर कमर्शियल झालं तर त्यांना त्याचा उपयोग होणार नाहीये. म्हणून ते खाजगीकरण न करता त्या ठिकाणी क्रीडा सखोल झालंच पाहिजे अशा पद्धतीने आम्ही मागणी करीत आहोत कलेक्टरकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे. नमस्कार, मी हरिदास भिसे. हडपसरमध्ये ग्लायडिंग सेंटरचा जो काही मुद्दा आहे तो आम्ही पूर्ण ताकदीने पूर्णपणे ओपन केलेला आहे. त्या ठिकाणी ग्लायडिंग सेंटर हे असं ठिकाण आहे 250 ते 300 एकर जागा आणि त्या ठिकाणी सकाळ आणि संध्याकाळी व्यायाम करणारे कमीत कमी 10,000 लोक
त्या ठिकाणी सकाळ संध्याकाळी व्यायाम करत असतात आणि त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने व्यायाम ही काळाची गरज असल्यामुळे अनेक लोकांचं शरीर सुदृढ होत चाललेलं आहे आणि हे जर आता थांबलं गेलं तर सर्वसामान्य त्या ठिकाणी पर्याय राहणार नाही. म्हणून साठी आमची एकच मागणी आहे की त्या ठिकाणी ग्लायडिंग सेंटरमध्ये जे जागा आहे त्या ठिकाणी लोकांना खेळता यावं आणि खेळण्यासाठी त्या ठिकाणी क्रीडा संकुलाची त्या ठिकाणी मान्यता आम्ही मागत आहोत. क्रीडा संकुलासाठी ती जागा देण्यात यावी अशी आमची पूर्णपणे मागणी आहे. जर आमची मागणी मान्य केली तर या ठिकाणी आम्ही त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ. जर याला कोणी विरोध आला तर आम्ही पूर्ण ताकदीने उभं राहून अगदी दिल्लीपर्यंत जाऊ आणि लढा पेटवून आम्ही या ठिकाणी क्रीडा संकुल घेऊनच थांबू. जय हिंद, जय भारत. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका. घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची, आपला चॅनल आपली बातमी 7 मराठी न्यूज.